हाय. सो एक प्रश्न आहे तुमच्यासाठी. हो. तुमचं मराठीतलं पहिलं पुस्तक कुठलं जे तुम्हाला आवडलं, जे तुम्ही रीड केलं? पहिलं पुस्तक नाही आठवत आहे, कारण पुस्तकं तर मी वाचायचे, मी कॉलेजपासून वाचायचे. मध्ये वाचन बंद झालं होतं, पण परत प्रेग्नन्सीमध्ये सुरू झालं आणि आता बऱ्यापैकी वाचते आहे. सो आत्ता मी गोठ्यातल्या गोष्टी नावाचं एक पुस्तक वाचते. आणि पहिलं पुस्तक तर आठवत नाही, पण ऑफकोर्स पुलंची फॅन आहे आणि हळूहळू तर कविता संग्रहही वाचायला सुरुवात केली. मी आता पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ वाचलं. ओहो हो हो हो, पारायण झाली आहेत बटाट्याच्या चाळीची आणि अपूर्वाईची पारायण झाली आहे, पूर्व रंगची पारायण झाली आहेत, त्यानंतर सगळी कॅरेक्ट. ओ माय गॉड, आय कांट टेल यू. हॅट्स ऑफ. हॅलो सर. सो सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही मराठीतलं कुठलं पहिलं पुस्तक वाचलं जे तुमचं आवडीचं? मराठीतलं मी आत्तापर्यंत वाचलं नव्हतं, पण मी पहिल्यांदा वाचलं ते शिवाजी महाराजांचं त्यांच्या ह्याच्यावरती उंबरखिंड म्हणून आहे. अच्छा, ते पुस्तक वाचलं. पावनखिंडवाली सिरीज मधलं काहीतरी ते? नाही, पावनखिंड वेगळी, उंबरखिंड वेगळी. ओके आणि आता दुसरं वाचायला सुरुवात केली शिवाकाशी. ओके, ठीक आहे. व्हेरी नाईस, थँक्यू सर. हाय विश्वश्री. सो माझा एक प्रश्न आहे तुझ्यासाठी की मराठीमध्ये तुला कुठलं पुस्तक आवडतं जे तू आतापर्यंत वाचलं असशील? बोल बोल. वाचलंच नाही. सिरियसली? ती शिवाजी महाराजांची वाचली होती, पण मला मम्मीने ऐकवलं म्हणून नाही, म्हणजे काकीने ऐकवलं म्हणून ऐकलं नाही, कारण ती भाषा अशी होती की मी रिलेट करू शकले ती. माझं परत एकदा. हां. सो आरंभी, हात खाली कर. तुझ्यासाठी एक क्वेश्चन आहे, प्रश्न आहे तुझ्यासाठी एक. आपण मराठीतच बोलूया. मराठीमधलं कुठलं पुस्तक वाचलंय तुझे तुला आवडतं? मी कुठलंच नाही वाचलं. 7 करोड. 7 करोड वाचलंयस तू? हां, हे बघ आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगेल, म्हणजे असंच तर तुम्हाला ती गेस करायची, मग मी तुम्हाला गिफ्ट देणार. सांगू? सांग. बटाटा नव्हतं तर आधी. ओके, सो गाईज कॉमेंट्स करा. हा काय? प्लीज. बटाटा नव्हतं तर आधी. इनेश. यू कॅन कॉल मी. सो हिअर इज विश्वश्री. सो विश्वश्री, तुझं मराठीतलं पहिलं कुठलं आहे जे तू वाचलंय प्रॉपर, जे आवडीचं आहे तुझ्या बेसिक? मराठीतलं आतापर्यंत मी काही नाही वाचलं ना? वाटलंच. मी स्टोरी बुक्स वाचते तसं, हां पण हां, इट्स ओके मी ना. शिवाजी महाराजांची वाचली कुठलंही चालेल, असं काय नाही की कुठलं नॉवेलच पाहिजे, कादंबरीच पाहिजे, असं काही नाही. तू कुठलं एखादी स्टोरी गोष्टीचं पुस्तक शिवाजी असेल तरी महाराजांची कादंबरी वाचली? नाही, कादंबरी. कुठलं वाचलं पुस्तक? शिवाजी महाराजांची स्टोरी वाचली, जस्ट. ओके, शिवाजी महाराजांची बायोग्राफी बेसिक. या, ऑटोबायोग्राफी. थँक्यू सो मच. ते पण सांगू ना. ओनली सो हिअर इज वन मोर नाशिककर. हाय सई. तुझं कुठलं मराठी पुस्तक आवडीचं? मी पुलंची भरपूर पुस्तकं वाचली आहेत, वपूंची वाचली आहेत. असं आवडतं म्हटलं तर आता मानसशास्त्राची पुस्तकं जास्त आवडतात. व्हेरी नाईस. मी आता पु ल देशपांडेंचं बटाट्याची चाळ बटाट्याची साळ ते वाचतोय आणि दुसरं आठवत नाही. थँक्यू. पण किती म्हणजे बेशरम गोष्ट आहे. ऐक ना. हाय. हाय. तुझ्यासाठी एक प्रश्न आहे. तू मराठीतलं पहिलं पुस्तक कुठलं वाचलंय? किंवा ऑप्शन आहे आपल्याकडे की तुला मराठीतलं कुठलं पुस्तक आवडतं जे तुझ्या आवडीचं असेल ते सांगू शकतोस. आवडतं म्हणजे सध्या तर जास्त पुस्तकं नाही वाचली आहेत मी, पण सध्या एक चिटकीण नारायण धारपांचं पुस्तक वाचते. सो बघू ते आवडतं का, आणि जेव्हा आवडेल मी नक्की तुझ्या व्लॉगमध्ये येऊन सांगेल की मला हे आवडतं. डन. थैंक यू. फाइनली बहुत बड़े आदमी मुझे मिल गए, हमारे डीओपी सर. बहुत टाइम से मैं चेक कर रहा था, मैं मतलब थोड़ा चांस ले रहा था कि सर के साथ एक वीडियो बनाओ जल्दी से जल्दी, लेकिन आज मौका मिल गया. और यहाँ पे शादी का सेटअप चल रहा है, तो यहाँ पे हम लोग खड़े हैं अभी. सर एक क्वेश्चन है आपके लिए. आपने कोई मराठी बुक पढ़ी है? नहीं. तो हिंदी में कौन सी आपकी बुक फेवरेट है? हिंदी में नहीं, मैं कोई भी नहीं. आपने सारा बंगाली हूँ. ओके. शरद चंद्र का पढ़ा, बंकिम चंद्र पढ़ा. ओके, व्हेरी नाईस. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सो गणेश सर खूप जास्त मेहनत करता. ही बघा मागे तुम्हाला मेहनत दिसेल पूर्ण. बाप रे बाप.
हेच मी तुम्हाला 2 दिवसांनी दाखवणार पूर्ण कसं सेटअप रेडी झाला आहे. सर तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, तुमचं मराठीतलं पहिलं पुस्तक कुठलं वाचलंय तुम्ही किंवा कुठलं आवडतं मराठीमध्ये एखादं पुस्तक मराठी? तुला तर असे भरपूर आहे. बट एखादं पर्टिक्युलर जे आवडतं तुम्हाला प्रॉपर असं एक? आवड नाही पण वाचणं आवडतं. बरीच पुस्तकं हाय, गुड मॉर्निंग ब्रो. सो आजचा प्रश्न असा आहे माझ्या ब्लॉग मधला की तू पहिलं मराठी पुस्तक कुठलं वाचलंय जे तुला आवडलंय? छान एकदम. माझं पहिलं पुस्तक होतं पावनखिंड, वाव, रणजित देसाईंचं. व्हेरी नाईस. थँक्यू ब्रो. थँक्यू. सो आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात अक्षय दादापासूनच करतो. सो अक्षय, तुझं पहिलं मराठी बुक जे तू रीड केलं असशील तुझ्या आयुष्यामध्ये त्याचं नाव? अरे शाळेशिवाय कुठले बुक नाही. सांग ना कुठलं बुक? खरंच सर, शाळेशिवाय कुठली बुक नाही. अरे यार, काही एक बुकचं तर नाव आठवत असं? काहीच नाही सर. फेल.